जय हिंद। आम्ही येथे जमलेलो सावखेडे आणि धावडे गावातील नागरिक सध्याच्या स्थितीला सावखेडा गावातून 36,000 ब्रास ठेकाचा वाळू उपसा करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती, पण इथे सावखेडा गावामधून 36,000च्या वर वाळू उपसा आधीच झालेला असून 2 महिन्यापासून हे अवैध वाळू उपसा चालू आहे। तसेच धावडे गावातील ठेका गेलेला नसूनही या धावडे गाव शिवारात त्यांनी बोटीचं आपण बघू शकता, इथं बोटीतून उत्खनन चालू आहे। ज्या एरियामधला ठेका गेलेला नसून तेथूनही इथं कोकलेन आणि मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वाळू उपसा होत आहे। तरी प्रशासनाला आम्ही विनंती केली, प्रशासनाला कॉल करून देखील कोणीही त्यावर उत्तर देण्यास तयार नाही, कोणी त्यावर लक्ष घालण्यास तयार नाही। आणि आपल्या या सावखेडा गावातून अवैध वाळू उपसा होत असताना डंपर आणि हायवाचा अप्पर बॉडीहून रेती वाहतूक होत आहे। त्यामुळे गावात भीतीचं वातावरण तयार झालं आहे की त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची संभाव्यता उद्भवत आहे। आणि मोठ्या प्रमाणात मागच्या वेळेसही अंमळनेरमध्ये 3-4 ॲक्सिडेंट होऊन मृत्यू पावले आहेत। तरी प्रशासन डोळे लावून त्यावर बसलेलं आहे, कोणीही उत्तर द्यायला तयार नाही आहे। आणि आम्ही आताही कॉल करून असून की धावडे शिवारातील धावडे नागरिक इथे आलेले असून की आमच्या गावातील इथं पर्यावरणाचा नाश होत आहे। आमच्या गावातून आमच्या ग्रामपंचायतून कुठलाही नारखत नाही आहे दिलेला की आमच्या गावाचा रेती उपसासाठी कुठली परमिशन दिली नसून तरी ह्या गावातून वाळू उपसा होत आहे। त्यावर प्रशासन का गप्प आहे? प्रशासनाला कॉल करून कोणी का ॲक्शन घ्यायला तयार नाही। त्यामुळे प्रशासनावर आणि त्यांच्या कामगिरीवर प्रश्न उद्भवला आहे। तरी कुणीही खालून वरून सर्व गोष्टी एक आपल्या प्लेनमध्ये चालू आहे, लूपमध्ये चालू आहे की त्यामध्ये कोणी लक्ष घालायला तयार नाही। तरी लवकरात लवकर आमची प्रशासनाला विनंती आहे की हा जो धावड्या गावातून जो उपसा चालू आहे तो बंद करण्यात यावा आणि सावखेडा गावातलाही उपसा बंद करण्यात यावा। कारण तिथं 2000 म्हणजे एक विहीर खणल्याप्रमाणे तिथून वाळू उपसा झालेले आहे। एवढा मोठ्या प्रमाणात तिथून वाळू काढण्यात आली आहे आणि सावखेडा गावाचाही फक्त 36,000 ते 37,000 ब्रासचा ठेका गेलेला असून तिथून हजारो ब्रास वाळू काढण्यात आलेले आहे। तरी त्याच्यावरही लक्ष घालण्यात यावं आणि सावखेडा गावातील खराब झाली आहे, त्यामुळे आमच्या गावात नदीवरती येण्याचा जो रस्ता आहे आमच्या गावातून ज्या स्मशानभूमीचा रस्ता आहे त्यामुळे गावातील कुठली व्यक्ती वारली तर स्मशानभूमीचा रस्ता आपण बघू शकता की तिथं ह्या 43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये सुद्धा तिथं चिखल निर्माण झाले। ती आम्ही मृत्यूबावडीला सुद्धा स्मशानभूमीपर्यंत आणू शकत नाही अशी गती तिथं अशी झाली आहे। एवढी 43 डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा आपण तिथं बघू शकता की किती चिखल निर्माण झालेला आहे आणि गावातील नागरिकांना भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे की प्रशासन कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही, कुठल्याही प्रकारचा प्रशासकाचा दबाव यांच्यावरती नाहीये। आणि हा आपला तालुका, हा आपला जिल्हा जो ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखला जात होता तो आज अशी निर्माण झाली की हा तालुका सुद्धा एक वाल्मिक कराड निर्माण झालेला आहे। आणि ह्या वाल्मिक कराडांना आपल्याला त्यांची जागा दाखवण्यासाठी प्रशासनाने त्यांचा निर्णय दाखवला पाहिजे आणि त्यांना तर या गोष्टीचं भीतीचं वातावरण जे गावात निर्माण झालंय तर प्रशासनाने आपलं काम व्यवस्थित करून याच्यावर निर्णय घ्यावा अशी आमची गावकऱ्यांची विनंती आहे। धन्यवाद।